बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री 2:30च्या सुमारास हल्ला झाला। सैफच्या घरात शिरलेल्या एका अज्ञात व्यक्तीने सैफवर चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफला तत्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्याची प्रकृती आता स्थिर आहे। दरम्यान या घटनेवर बॉलिवूडसह राजकीय नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे। या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्यांच्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केले जात होते, ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे या दिशेनेही तपास होणे आवश्यक आहे। कारण सैफ अली खान यांच्यावर एकूण 6 वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर येत आहे। त्यातील 2 वार हे गंभीर स्वरूपाचे असल्याचे समजते। एक वार त्यांच्या मानेवर करण्यात आलेला आहे, त्यामुळे त्यांच्या मणक्यावर गंभीर दुखापत झाली आहे। हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता वार हा जिवे मारण्याच्या हेतूनेच करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे। सैफ अली खान हे भारतामधील 4थ्या क्रमांकाचा सन्मान समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आहेत। हे विशेष।